मी बनवले 10 दिवस टिकणारे गव्हाचे तळणीचे खुसखुशीत मोदक। कणिक मळण्यासाठी एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, रवा, मीठ, तूप घालून मिक्स करून घ्या आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्ट पण मऊसर अशी कणिक मळून घ्या। ही कणिक झाकून 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवू। सारण तयार करण्यासाठी कढईत थोडे तूप गरम करून त्यात रवा हलका सोनेरी होईपर्यंत भाजा आणि मग त्यात सुके खोबरे, सुका मेवा आणि खसखस घालून परतून घ्या। हे मिश्रण गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊ आणि गॅसची फ्लेम बंद करून गार झाले की त्यात पिठी साखर आणि वेलची पावडर घालून नीट एकत्र मिक्स करा। मोदकाला आकार देण्यासाठी मळलेली कणिक छोटे गोळे करून लाटून घेऊ चपातीप्रमाणे आणि वाटीच्या साहाय्याने त्याला पुरीसारखा आकार देऊ आणि त्यात सारण भरून मोदकाचा आकार देण्यासाठी पाकळ्या काढून घट्ट बंद करून घ्या, ज्याने की तेलामध्ये सुटणार नाहीत। अशा प्रकारे मी सगळ्याच पिठाचे मोदक बनवून घेतले। खूप छान आकार आले। मोदक तळण्यासाठी एका कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर मोदक दोन्ही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत तळा आणि टिश्यू पेपरवर काढून घ्या। अशा प्रकारे गरमागरम खुसखुशीत गव्हाचे तळणीचे मोदक रेडी आहे बाप्पाला नैवेद्य दाखवायला। सो ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि फॉलो मी।